आता चालले गेले. अरे गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता खूपच मोठ्या ब्रेक नंतर आपण ट्रेकला आलोय. जवळपास 3-4 महिने आपण ट्रेक नाही केलाय. आज आपण भर उन्हात एप्रिल महिन्यात ट्रेक करतोय. आता आपण पळसदरी गावात आलोय. इथून आपल्याला जायचंय सोनगिरीला. तर चला आज करूया आपण सोनगिरी ट्रेक. तर चला. तर आता आपल्याला या ट्रेनचा हा जो ट्रेक आहे तो आपल्याला पूर्ण क्रॉस करून त्या साईडला जायचंय. तो आपल्याला सोनगिरी दिसतो. हे इकडनं कंटिन्यू गाड्या चालत असतात. दर 5 मिनिटं 10 मिनिटाला गाड्या असतात. तर गाड्या बघूनच आपल्याला ट्रॅक हे करावं लागणार आहे, क्रॉस करावं लागणार आहे. ही बघा इंडियन रेल्वे. तर आता सोनगिरीला जाताना पळसदरी गावातून आपण थोडं पुढे आलो तर एक ट्रॅक जातो तो खोपोलीला लोकल ट्रेनचा. आणि हा जो आहे हा मुंबई पुणे ट्रॅक आहे. हा आपल्याला क्रॉस करून एका कॅबिनपर्यंत पोहोचायचं आहे आणि मग तिथून खरा ट्रेक सुरू होतो. तर आता आपण जाऊया, क्रॉस करूया. तर मित्रांनो आज आपण आहे ना सोनगिरी किल्ल्यावर जायचंय. तर तुम्हाला सोनगिरी येण्यासाठी पळसदरी म्हणून एक हे आहे स्टेशन आहे. कर्जत ते खोपोलीसाठी जी लोकल आहे त्याच्याने तुम्ही पळसदरीला उतरू शकता. आणि पळसदरीवरून तुम्हाला हा ट्रेनचा रूट पकडायचा आहे. ट्रेनचा रूट पकडून इकडनं हा बोगदा जो दिसतो पहिला ब्लू कलरचा त्याच्या आधी जस्ट लेफ्टला टर्न मारायचं. आणि तो वरती दिसतो तो झेंड्याचा 2 डोंगराच्या मध्ये एक सुळका दिसतो तो आहे आपला सोनगिरी. तर तो आपल्याला टार्गेट करायचा आहे. मेन म्हणजे आम्ही आता हे 3 महिन्यानंतर आमचा पहिला ट्रेक चालू झालाय. जानेवारीमध्ये गिरीसंचार केला होता. त्याच्यानंतर हा आणि तो पण भर उन्हामध्ये आम्ही आता करतोय. तर हा लो लाईन एरियामधला आहे. त्याच्यामुळे घाम खूप येणार आणि पाणी आपल्याला जास्त लागेल. त्याच्यामुळे 5-6 बाटल्या पाणी घेतलेलं आहे. तर आज आम्ही हा एप्रिलमधला पहिला ट्रेक करतोय उन्हाळ्यातला सोनगिरी. चला निघूयात आपण. हा तर थोडा वेळ चालून झाल्यावर असा एक बोगदा लागतो आपल्याला मुंबई पुणे रेल्वेवर. इथे एक छोटं कॅबिन पण आहे. त्या कॅबिनच्या अलीकडे म्हणजे इथून असं एक छोटी पाऊलवाट आतमध्ये जाते. ह्या पाऊलवाटने आपल्याला जायचं सोनगिरी. तर आजच्या सोनगिरी ट्रेकला माझ्याबरोबर आहे रईस, गणेश आणि कॅमेरा मागे मनीष. तर चला आता जाऊया सोनगिरी. तो 104-122 वाला पोल आहे तिथून टर्न मारेल. मित्रांनो आपण ह्या ट्रॅक पासून जसं आलो समोर आल्यानंतर आपल्याला अशी एक पाऊलवाट सरळ जाताना दिसते. पण ह्या पाऊलवाटने नाही जायचं. आपल्याला इथून जस्ट पुढे आल्यावर हे एक झाड लागतं. ह्या झाडच्या लगेच राईटनी वर जायचंय. ऍक्च्युली इथे ॲरो केलेत पण हे जे ॲरो मार्क आहे हे आपल्याला पळसदरी वॉटरफॉलकडे नेतात. तर आपल्याला वॉटरफॉलकडे न जाता इथून वरती राईट साईडला ट्रॅक क्रॉस करून आपण जेव्हा आत घुसतो तेव्हा राईट साईडला इमिजिएटली वर जायचं. वर गेलं की आपल्याला बोर्ड दिसतील. आम्ही थोडं पुढे निघून गेलो होतो आणि पुढे जाऊन गोंधळला होता रस्ता. तर आता ही पाऊलवाट बघा. आपण ट्रॅकच्या पॅरलल चाललोय वर. पण वर आलो की इथे बघा आता आपल्याला बोर्ड दिसेल. तर लक्षात ठेवा ट्रॅक क्रॉस करून आपण आत शिरल्यानंतर इमिजिएट राईट घ्यायचा. तो नेणार आपल्याला किल्ले सोनगिरी. आणि जो सरळ रस्ता जातो तो नेणार पळसदरीच्या वॉटरफॉलला.
भटकलो होतो, पण तो एक बोर्ड बघितला, त्याच्यानंतर इमिजिएट हा एक बोर्ड दिसतो. परफेक्ट तो बोगदा दिसतोय. त्या बोगद्याच्या एक्झॅक्ट आता आपण वरच्या साईडला आलोय. तर तुम्ही जसा रेल्वे ट्रॅक क्रॉस कराल तिथून राईटने वर या. एक बोर्ड झाला, हा दुसरा बोर्ड. चला मित्रांनो, अगदीच 10 मिनिटाची चढाई चढून आपण वर आलोय. पूर्ण घामाघूम झालोय. भर एप्रिल महिन्यात सकाळी 8 वाजता 8:15 वाजता एवढं ऊन, पूर्ण सगळं चिकट झालं. आपण ते सोनगिरीचं खाली पठार होतं, तिथून एक 15-20 मिनिट वरती आलो. अजून इकडं बोर्ड आहे किल्ले सोनगिरी. तर हा राईट साईडला दाखवतोय. राईट साईडला रस्ता तर काही दिसत नाही. बघूयात आता एक मोठं काताळ आहे. त्या काताळाच्या बहुतेक पॅरल आपल्याला जावं लागेल. तर आता वाट तर शोधावंच लागणार. वरती गेल्यानंतर आपल्याला 2-3 स्ट्रक्चर बघायला मिळतील. हा बेसिकली काय म्हणतात त्याला, वॉच टॉवर आहे. इथनं घाटावरती आपल्याला जो लोणावळ्याचा घाट आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा बांधलेला आहे. ह्या साईडला पण माथेरानचा घाट आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, आणि ह्या साईडला लोणावळ्याचा घाट. ते दोन्ही घाटावरती ह्या सोनगिरीवरनं लक्ष ठेवता आलं असतं, म्हणून हा सोनगिरी वॉच टॉवर सारखा उपयोग केला जातो. इथनं खोपोली स्टेशन जवळ आहे आणि इथे पळसदरी, आणि त्याच्यामध्ये हा सोनगिरी आहे. तर आपण आता फायनल पॅच कम्प्लीट करू. आता आपल्याला हा इकडे जो बघता ना काताळ, हा काताळ चढून प्रत्येक गड किल्ल्यावरती असा एक काताळाची एक अवघड वाट असते. तर ह्या अवघड वाटेवर आपल्याला चढायचंय आणि वरती गेल्यानंतरच आपल्याला फायनल सोनगिरी किल्ला सर करता येईल. पकडायला आहे का काही? पकडायला काही दिसत नाहीये. ट्राय करा. बघतो आता इथून थोडस धावतच जावं लागेल. सटकत नाही ना? आता हीच वाट आहे ना, पावसाळ्यामध्ये अवघड होणार आहे. आता आम्ही भर उन्हात आलेलो आहोत. छोटे छोटे असे इथे कापे आहेत. त्या काप्यांमध्ये पाय द्या आणि वर चला. दगड घसरत आहेत. आता मिडवरती आलो. आता इथं आपल्याला अजून एक पॅच कव्हर करायचा आहे. सावकाश आरामात. आता कठीण काय येऊ का मी पण? जास्त विचार नको करू. शाबाश. हा तर बघू शकता तुम्ही ही राईट घे. राईट 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 राईट. लेफ्ट घे. बस आता सरळ जा. 25 फुटाची थोडीशी कडी चढाई आहे. थोडं कठीण आहे. आता बघा इथून हा जम्प करणार, ह्या पॅचवर असं जम्प करून असं. हा ये तर हे अशा प्रकारचं आहे. व्हेरी गुड. थोडी सोपी चढाई म्हणता येईल सध्या, पण कठीण आहे. 25-50 फुटाची. तर अशा प्रकारे आता आपण ऑलमोस्ट 90% आलेलं आहे. बाकी दिसते त्याच्यापासून लेफ्ट मारायचा. इकडे खाली ते ट्रॅक आहेत आणि तो खोपोली हायवे आहे. हा इकडचा दिसतो तो मुंबई पुणे, आणि तो आहे ना छोटा त्या साईडचा तो आहे कर्जत खोपोली लोकलचा, आणि हा मेन रेलचा आहे. तर आता आपला ऑलमोस्ट संपलेला आहे. त्या साईडला आम्हाला एक दुसरं काहीतरी दिसलं होतं, गुफा. तर त्या डोंगरामध्ये एक गुफा आहे. नेक्स्ट टाइम आपण बघूया, ट्राय करूया तिकडे जायचा. आता इकडचे जवळपासचे गड किल्ले तर सगळे संपलेले आहेत.
तो दिसतो, हा ती गुफा, आणि त्याच्यावरती 2 झेंडे दिसतात. आता जवळपासचे आम्हाला जे माहित होते ते तर सगळे संपलेले आहेत गड किल्ले. आता असंच काहीतरी शोधून आम्हाला करावं लागणार आहे. नवीन काहीतरी एक्सप्लोर करा. हा सोनगिरी पण थोडक्यात आपल्याला भेटलेला आहे. बिगिनरसाठी चांगला आहे हा किल्ला. जसं की मागे ब्रदरनी सांगितलं, बाटल्या क्रॉस करून मी वरती आलो. आता परत एक ते बोर्ड दिसलं आपल्याला, त्यातून आम्ही लेफ्टला जाणार आहे. चला या, लेफ्टला जायचं आपल्याला. फायनल जायचं वाटतं. आपलं आहे दुसरं पठार आहे. आपल्याला खाली एक भेटलं, आम्हाला वाटलं की संपलं असेल, पण हे आता दुसरं पठार आहे. इथं तो आता बाण दाखवलाय मागे, त्या बाणावरनं आपल्याला तिकडे त्या झेंड्याकडे जायचं असं वाटतंय. तो आहे सोनगिरी. तो सोनगिरी आहे, तो तिकडे वरती पोल दिसतोय. आता सध्या आता सकाळपासून आम्ही उपाशीच आहे. आता थोडंसं ब्रेक घेऊ, थोडंसं खाऊ आणि मग गडावर जाऊ. दुसऱ्या पठारावरून थोडंसं आलो आम्ही. हा जो दिसतो पॅच पूर्ण, तो आपला आहे सोनगिरी. ही आपल्याला मला वाटतं आता थोडं मागच्या साईडनी जावं लागेल, आणि तिथं थोडीशी एक खडी चढाई आहे. तर वरचं आपल्याला टॉपवर गेल्यानंतर आपल्याला सगळा व्ह्यू दिसेल, माथेरान आणि लोणावळा हे दोन्ही साईडचा आपल्याला लेफ्ट अँड राईट सगळा व्ह्यू दिसणार. आता सध्या आपल्याला त्या रस्त्याने जायचंय. आम्हाला वाटलं की छोटासाच असेल किल्ला, पण बराच वेळ लागला. 1-1.5 तास झाला आम्ही चालतोय. पहिलं पठार गेलं, दुसरं गेलं, आता हे तिसरं आलंय. तिसऱ्या पठारावरून आपल्याला चढाई आहे. इथे पाठी पण आहे, जी दाखवते आपल्याला रूट किल्ले सोनगिरी. तर आहे किल्ले सोनगिरी. आता आपण या खिंडीमध्ये आलेलो आहोत. ही खिंड आपल्याला पार करायची आहे. ही खिंडी पार केल्यानंतर तिथे तटबंदी आहे, तिकडे ती शिवमुद्रा आहे वरती आणि तो झेंडा आहे. तर आपल्याला खिंड पार करून आधी आपण राईट साईडला जाऊ, तिथल्या त्या माचीवरती जाऊ, ती माची बघू, आणि मग तिथनं आपल्याला लोणावळा वगैरे दिसेल. तर आधी आपण खिंड पार करून घेऊ.
आपली एक माची झाली एक्सप्लोर करून. इकडे एक माची आहे आणि त्या साईडला एक माची आहे. ही आहे ना रिज आहे पूर्ण. या रिजवर तुम्ही चालताल ना तर ह्या साईडला पडलं ना की खोपोलीत पडणार आणि इकडं पडलं का कर्जत मध्ये पडणार. बघा तुमची इच्छा. करा तुम्हाला कुठं पडायचं. हे रिज व्यवस्थित करून चालतं. ही फार चोरगिरीच्या त्या टॉपवर गडमाथ्यावर जाऊ. तिकडून नाही, इथूनच आहे, इथूनच आहे. थोडा पुढी मारावं लागेल. फायनली आता आपण गडमाथ्यावर आलो. ही तटबंदी होती, त्या तटबंदीच्या मागणं आपण इथे आलो. ही इथं शिवमुद्रा बनवली आहे लाकडाची आणि या साईडला आहे तो शिवाजी महाराजांचा पुतळा छोटासा. हे आता आपण पूर्णतः गडमाथ्यावर आहोत. इकडे एक छोटीशी माची आहे, त्या माचीपर्यंत जाऊ. इथे आपल्याला थोडासा स्क्री पॅच होता, स्क्री पॅच आपण कसा बसा पूर्ण केला आणि वरती आलोत आपण आता. ती लोणावळ्याची तुम्हाला रांग दिसते पूर्ण. हे बघा, इथनं जर का चालू केलं तर तो ढाकचं पठार, तिकडे पुढे गेलं की ती राजमाचीहून इकडे आलं की हे गगनगिरीचा मठ आहे आणि तिकडे तो ड्यूक्स नोज आहे. इकडून थोडं पुढे गेला का तो मरगगड दिसतो आणि मरगगडच्या तिकडे मग आवाळामध्ये सगळं बंद झालेलं, आता काही दिसणार नाही. ते पाली साईडचा एरिया आहे आणि ह्या साईडला पूर्ण कर्जत. तर आता आपण सोनगिरीच्या टॉपवर आलेलो आहे. आपण वरती अजून एक्सप्लोर करूया, बघूया पुढे काय आहे. गडावर वरती आल्यानंतर आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या दिसतात, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. ही आता ही राईट साईडची बघूया. हे टाकं जरा कोरडच झाले, पूर्णतः कोरड आहे आणि मध्ये एक दगड पण पडलाय, मोठा पडला. तरी बघू शकता पाण्यात टाकासाठी किती मेहनत केली आहे, किती खणलंय ते. जवळपास 10 फुटापेक्षा जास्त खोल आहे. कर्जत साईडचा सुकलेला आहे, खबुली साईडचा वल्ला होता, पाणी आहे. तिकडे पाणी असेल त्या साईड. तर असंच एक टाक. इथे आल्यानंतर तुम्ही कॅम्पेन पण करू शकता. फुल वगैरे मांडलेली दिसते इथे. चांगल्यापैकी हवा सुटते. आपण उन्हाळ्यात आलेलो, एप्रिलचा महिना चालू आहे. एप्रिलच्या महिन्यात देखील गार वाटतंय जरा. हा इथं आहे पाणी. हे दुसरं पाण्याचं टाकं, म्हणजे एक पाण्याचं टाकं ते खोपोली साईडला आहे आणि एक कर्जत साईडला. तर खोपोली साईडचं जे आहे त्याच्यात अजूनही पाणी आहे आणि कर्जत साईडचं ते सुकलेलं आहे. तर चला आता पुढे जाऊया आणि बघूया. हा जो पोल दिसतो झेंड्याचा पोल आहे, इथला हा शेवटचा टोक आहे.
म्हणजे हा उत्तरेचा आहे. आपण दक्षिणेकडून आलो होतो आणि आता आपण इथं जेवण केलंय थोडंसं. आणि हा आपला एक छोटासाच किल्ला आहे, पण छान आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला 2 टाक्या दिसतील इकडे आणि इकडे दोन्ही साईडला. आणि हा पूर्ण असा रिज आहे पूर्ण. ह्या रिज वरनं आपण हा पूर्ण गड आहे. तर ह्या गडावरती आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. एक्सप्लोर करायला काही नाहीये, 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण एक्सप्लोर करू शकतो. तर छान आहे. या साईडला कर्जत होतं, इकडे खोपोली. तर आता आपण हे वाइंड अप करू आणि निघूयात आता. चला निघायचं आहे. तिकडे आहे का काही, त्या साईडला काय आहे का बघूयात. आहे का? हे कधी सांगणार तुम्ही? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला सोनगिरी ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता इथून आम्हाला एक छोटी वाट दिसते, ती डायरेक्ट आम्हाला खाली नाही. त्यामुळे आम्ही ह्या वाटेने आता खाली जातोय. आल्या वाटेने आम्ही थोडीशी स्किप करतोय. इथून जरा लवकर जाऊ, ड्युटीला पण जायचंय. तर चला, असंच प्रेम ठेवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. सी यू. चला बाय. चला बाय. नंतर भेटू अशाच कुठल्या तरी ट्रेकला. बाय बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब प्लीज.